ज्यावेळेस दंडकारण्यामध्ये राजा रामप्रभू लक्ष्मणजी आणि सीतेचा शोध करतात। सीता 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 दगडाला, ढोंड्याला, झाडाला, वृक्षाला, वेलीला सीता विचारतात आणि त्याच मार्गाने आकाश मार्गाने सती आणि शंकर विमानामधून चालतात। शंकराने नमस्कार केला, मनोमय नमन केलं आणि सतीनं शंकराकडे बघितलं। आपण नाही का आपलं कुळदैवत असो, देवदेवता असो, गाडीवर असो, वाटचालीत असो, आपण आपली देवता भेटली म्हणजे नमस्कार करतो, दिसली म्हणजे। तसं शंकराने नमस्कार केला आणि सती म्हणली, आहो कुणाला नमस्कार करता? म्हणले, माझं दैवत आहे। कोणचं आहे? सतीने खाली डोकावलं तर वल्कल्ले परिधान केलेले आहेत, जटेचा भारा आहे, काखेमध्ये धनुष्यबाण आहेत। आता संन्यासी म्हणाव का क्षत्रिय म्हणाव? आणि काय भानगड आहे? म्हणले, हे तुमचे देव? हो सती, यांची अशी अवस्था ते तुला नाही कळणार, कारण ते देवादे देव आहेत, पण भक्तासाठी हे सर्व काही करतात। होय भक्ती केला तैसा आणि उर्वी धरावी ते इच्छा। सते, आज माझे परमात्मा राम अवतारात आहेत आणि राम अवतार हा पूर्णपणे स्वतंत्र आहे। कृष्ण अवतार स्वतंत्र होता, स्वतंत्र आहे, पण राम अवतार हा पूर्णपणे परतंत्र आहे। भक्तांनी सांगावं आणि देवाने ऐकावं। बर, अशा प्रकारे सती म्हणले, मी बघते तरी जाऊ? नको जाऊ। कशाला जाते माझ्या देवाकडे ग? तुला ते नाही कळणार। योग्याच्या खुणा योगी ते जाणीती। त्यांच्या नामाचा महिमा काय आहे तुला तो कळणार नाही। पण सती ऐकली नाही हो। सती गेल्या, सीता होऊन गेल्या। सीतेचा वेश धारण केला। रामप्रभू दगडाला, धोंड्याला विचारित होते, सीता सीते सीते, माझं काय चुकलं? तुझ्या सुमेधाईने माझ्या तुला सांभाळी घातलं होतं। जनक राजा म्हणाला, मी माझ्या काळजाचा तुकडा दशरथजी तुमच्या स्वाधीन सून म्हणून करत आहे। आजवर होती आमची आणि आता झाली तुमची, सांभाळ करा। मी तुम्हाला नाना राजधानीवर, राज्याच्या गादीवर, राजउपभोगामध्ये सांभाळलं नाही, वनवासामध्ये आलीस म्हणून मला तू विसरलीस का? म्हणून माझ्यावर रागावलीस का सीते? तेवढ्या वेळामध्ये सीतेच्या वेशातली सती असणारी समोर आली। लक्ष्मणजी पाहिले, दादा दादा भाभी आल्या, दादा भाभी आल्या। लक्ष्मणजी टाळ्या वाजवू लागला, दादा इकडे बघा। पण रामप्रभू त्रिकाळ ज्ञानी होते बरं, त्यांना सगळं कळत होतं। न सांगता कळू, न सांगता तुम्हाला विश्वांबर परिहार विश्वांबर परिहार त्यांना काय म्हणून कळत नाही। न सांगता तुम्हा कळू येते, त्यांना समजलं। पण लक्ष्मणजीचा हार, दादा थांबा ना, आई साहेब आला, दादा सावा आई आला। समोरून गेल्या सीता, रामप्रभू बाजूला तोंड फिरवतात, त्या बाजूला गेल्या, या बाजूला फिरवतात। अहो तुम्ही मला का बोलत नाहीत? रामप्रभूला रागवलं नाही हो। प्रभूने हात जोडे, नतमस्तक झाले, पायावर लोळणे घातले, घाले लोटांगण वंदेना चरण।
डोळ्याने पाहिन रूप तुझे आणि उद्गार काढे आई तू काय आई तू माझ्या शंकराला माझ्या गुरुला माझ्या देवाला सोडून माझ्याकडे का आला? चक्क थक्क झाल्या सती, थक्क झाल्या, चकित झाल्या. ऐशे निरुपाधिके जगाची जनके हे वंदितो मुळके देवो देवी अमृतानुभवातली होई आहे. तू सर्व देवाची देवी असणारी, आदिशक्ती माया असणारी, माझी आई असणारी अशा देवे देवी ऐशे निरुपाधिके जगाची जनके आणि ते वंदितो मुळके देवो देवी मी तुला नमस्कार करतो. माझा तुझ्या पायावर साष्टांग लोटांगण असो तू काय आलीस. आणि आता सती माईने आपलं स्वतःच रूप प्रगट केलं. प्रभू तुम्ही मला ओळखता हो आई. हो. आणि त्याच ठिकाणी तिची स्थापना केली. ती असणारी तुळजाई तुळजाई म्हणता येईल, भवानी माता म्हणून आज तुळजापुरामध्ये तिची स्थापना आहे. असो पण सती आता शंकराकडे गेल्या. शंकराने हे सर्व काही बघितलं. शोक सांगता क्षो नका कृष्ण ऐका राजा. शंकराने जे आपल्या डाव्या बाजूला आसन होतं सतीचं उजवलं आणि उजव्या बाजूला टाकलं. नमस्कार. कृतीतून त्याग केला. का बरं? माझे गुरु आहेत राम, माझे देव आहेत राम, मी रामाचं भजन करतो. आणि तू सीता झालती ना, मग तू मला वंदनीय येत. आता तू माझी पत्नी नाही. कराग्रे वश लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंदम प्रभाती कर दर्शना. सतीनं पश्चाताप केला. तेव्हा माझी चूक झाली, मला माफ करा. माझा अन्याय पोटात घाला. पण काही चुकीला माफी नसती ना, त्याला प्रायचित्त काय? तो मला काय द्यायचं ते प्रायचित्त द्या. शंकराने सांगितलं तुला आता दुसरं प्रायचित्त नाही, तुला देहांत प्रायचित्त आहे. तुम्ही ही कथा नसेल ऐकली. म्हणून आता देहांत प्रायचित्त कुठं घ्यायचं? म्हणून सतीनं निमित्त केलं बापाच्या यज्ञाचं आणि देहांत प्रायचित्त कुठं घेतलं? आपल्या बापाच्या यज्ञामध्ये. संपला 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 महाराज सतीचा अवतार कार्य जो तो संपला प्रकाय. आता शंकर वैरागी झाले, उदास वृत्तीने राहू लागले. हो. इकडं तारकासुर नावाचा दैत्य अतिशय मातला होता. त्याचा मृत्यू आणि शंकराच्या मुलाच्या हाताने होता, कार्तिकीच्या. आता मला सांगा, सती संपल्या, आता शंकराचं लग्न सोयरी करायची कधी? दिवस तर डोक्यावर आहेत आणि दैत्य तर शंकराच्या मुलाच्या हाताने मृत्यू आहे. देव विचारात पडले. इकडं सती त्या ठिकाणी मैनावती असणाऱ्या आईच्या उदरी आले. हिमनगजामात हिमालयाची पत्नी मैनावती आणि मैनावतीच्या उदरी तिचा गर्भधारणा झाली. हजारो वर्षे त्या मुलीने तपश्चर्या केली. एक हजार वर्षे नाही, असं हजार वर्ष तपश्चर्या केली शंकराच्या नावाने. तिचं सत्व पाहण्याकरता प्रत्यक्ष विष्णू परमात्मा आपल्या विषयामध्ये गेले. लग्नाची मागणी घातली पण नाही ढळल्या. इंद्र चंद्र वरून कुबेर सत्व पाहू लागले. सत्वाला न ढळणाऱ्या पतिव्रता होती पार्वती. आणि पार्वतीच्या त्या ठिकाणी उपवर झाल्यामुळे आणि हिमालय वर शोधू लागला. आता वर शोधायचं काम कोणाकडे असतंय? जास्त जर चांगला नवरदेव पाहिजे असेल तर आमच्याकडे झोपवा, नाही का?
आमच्या कीर्तनात, हरिपाठात, ज्ञानेश्वरी पारायणाला जे जे मुलं येऊन बसतील त्याला मुलगी द्यायला काही हरकत नाही. त्यांच्याकडे जी संपत्ती आहे ती कोणाकडे संपत्ती. मग असं मी एका व्यक्तीला सांगलं, ती बाई म्हणली महाराज आम्हाला 40-40 एकरावाले आणि पुण्याला मुंबईला ज्याचे बंगले आहेत असे आमच्या मुलीला नवरदेव येतात, आणि तुम्ही सांगता की जे कीर्तनामध्ये ज्याला हरिपाठ येतो, ज्याला काकडा जमतो, ज्याला ज्ञानेश्वरी जमते त्याला मुलगी द्या. अरे बाई आमची वारकऱ्याची संपत्ती आहे ती. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं या लागी सुमती म्हणजे चांगल्या मतीचे जोडीती शांती संपत्ती. शांती नावाची संपत्ती ज्याच्याकडे आहे ती खरी संपत्ती. या लागी सुमती जोडीती शांती संपत्ती आणि शास्त्राची दुबती पोषिती घरी. कोणती दुबती? ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, गीता. म्हणून म्हणलं का नाही धन्यता दिली ना कोणाला? गीता भागवत कन्या पुत्र होती पुत्र होती गीता भागवत भागवत हरिती श्रवण कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून ती संपत्ती सगळ्या संपत्तीमध्ये मोठी आहे. कोणती? या लागी सुमती जोडीती शांती संपत्ती आणि शास्त्राची दुभती पोषिती घरी. गायी नाही दुभत्या, म्हशी नाही, बकऱ्या नाही, शास्त्राची दुभती निस्ते दुभती. दुभती या शब्दाचा अर्थ रोज वाचणे, रोज त्याचा अध्ययन करणे. नारद महाराज तिथे एक दिवस गेले. या नारदा, हो आमच्या मुलीला वर शोधा बाबा. बर आहे म्हणले एक वर. कसा वर पाहिजे? म्हणले असा पाहिजे. कसा? जोडोनी धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी. उत्तमची गती तो एक पावे आणि उत्तमची भोगी परोपकारी नेने परनिंदा पर स्त्रिया सदा. असा बघा म्हणले सुमनवानी शुद्धमती अनिंद कुमानन्य गती मग गोप्य ही तया प्रती चाळ विजय सुखी. असा व्यक्ती पहा. नारद महाराज म्हणले तसा कोणीच नाही आमच्या इकडे. एक आहे मुलगा पण
त्या मुलाचं जर वर्णन ऐकलं तर तुम्ही मुलगी देणार नाहीत. म्हणले सांगात ना कसं आहे तर. म्हणले ज्याला माय नाही बरं नसू द्या, मुलीचा सासू नसली तर चांगलीच हे का नाही. आणि आता कुठं मुली सासू मध्ये राहिल्या आता. तुमच्या इकडं इथून पूर्णा बरीच लांब आहे वाटतंय. किती अंतर आहे पूर्णा इथून? जवळ आहे का? आमच्या इतकी जवळ नसेल. आमच्या किती गावात जवळ आहे? आमच्या पूर्णेच्या काठाने एवढ्या गोगलगाय येतात बाप्पा बाप्पा बाप्पा. श्रावण महिन्यात तुम्ही या साहेब या जाईत गाडी घेऊन. त्या गोगलगाई त्या 2 शिंगा असतात आणि त्या चालल्या की माग रेस उमटती आणि माणसाचा नुसता धक्का लागला, चाहूळ लागली की ते असे पोटात हे घेतात ते शिंग आणि पाय बी. गोगलगाय गोगलगाय लग्न झाल्यावर 4-6 महिन्यातच व्हायला खाय ती खरी गोगलगाय. नको माय कोणाचा धक्काय लागू देणं नको आणि आपलाय कोणाला लागू देणं नको. कोणाचं आपल्याला लग्न टिकोबा आणि टिकोबी दोनच शिंगा असे हे का नाही. अशा गोगलगाई इकडं नाहीत. हे इतक्या लांब येणार बी नाहीत. हे माळाचं रान इकडं सगळं आमच्या इकडे आमच्या सायखेडच्या गोगलगाई सांगायलो. बरे म्हणले नसू द्या माय त्या नवर द्यावाला. पण म्हणले बाप म्हणले त्याला बापही नाही, ज्याला माय नाही बाप नाही. म्हणले गाव हे नाही, स्मशानात राहतय. घर नाही, दार नाही, भाऊ नाही, बहीण बी नाही, अरे कोणीच गणगोत नाही, असा एकटाच नवरदेव हे म्हणले तो. पण नसू द्या. पण अंगावर दागदागिने काही केलंय वर्णन आपण त्याच. पण ते त्या ठिकाणी पार्वतीनं ऐकलं. पार्वती आल्यावर काय महाराज चालल मला हे तिला माहित होत की हे वर्णन शंकराचं हे चालतंय. म्हणले काय हरकत नाही, द्या बरा तुम्ही वराकडे निरोप द्या. आणि त्या ठिकाणी नारद महाराजांनी शंकराला निरोप होतो द्या. आता काय वराड होतो हो. विष्णू परमात्मा स्वतः सोपवाने झालते शंकराचे. नारद महाराजासारखे पत्रिका वाटायला असल्यावर तिथं काय पाहायचं त्या कार्यक्रमाला. एवढं वराड आलं लग्नाला, आपण उरकून घेऊ टाइम व्हायला. लग्न लवकर लावू. आता जसे लग्न लागले तसे लवकर. आणि सगळं वराड भरा 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 जमा झालं. नवरदेव नंदीवर बसून खळखळ खळखळ घागर मला वाजवीत होतो आला. आणि वरमाय नवरदेवाला ओवाळण्या करता आल्या. पाहिलं नवरदेवाकडे भाडेला चंद्र आहे, जटेमध्ये गंगा आहे. वरती पाहू लागल्या, जवळ 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 वरमाय आल्या. फुसकारी मारली कोण गळ्यात. वरमाय तर बाजूला फळल्या. ताट हेक्कड गेला ते ओवाळायचं, धुपात्री हेक्कड गेली. अरे बापरे म्हणल्या वरमाय काय, अरे बापरे बलवा बलवा म्हणले. सगळे लेकर भेले गावातले काहीतरी बैलावर बसून आले म्हणले. वाघाचं कातड गुंडाळल्याला हे अंगाला चर्म. गागळ्यामध्ये नाग सर्प येतं, भाळेला चंद्र आणि तिसऱ्या डोळ्यातून भडभड अग्नीची ज्वाळा आहे म्हणले. बलवा बलवा म्हणले. त्या लंगोटी वाल्याला विण्यावाल्याला सोयरी, तुम्ही सोयरी कर जाऊ नका. सोयरी केलेला माणूस का मधात गेलं. थोडं का घरात खटकलं की आलाच फोन. हा सज्जन महाराज आहेत का? हो आम्ही आलो. तू या तिकून तुम्ही ते वागवायलेत का नीट पोरीला? तुम्ही तर म्हणले लय मुलगा चांगला आहे, लय घराणा वार करी हे. मग विनाकारण मधातल्या लोकायला त्रास नाही का? तसं झालं. नारद महाराज म्हणले मी पहिलंच सांगलं होतं गड्या. सर्व काही यथायुक्त झालं, विधियुक्त अशा प्रकारचं लग्न लागलं. लवकरच लागतंय. आणि इना कारण काही कारण नसताना सारीपाठ खेळायला 2 जण बसली. आता रिकाम्या वेळेत काय, हे पहिलाच खेळ आहे. तुम्हाला वाटतं का इकडे तिथे होता? हे महाभारत त्या खेळामुळेच घडलं. आणि आज काय घडे पा, खेळामध्ये इतके हरले महादेव, इतके हरले. आता ही आदिमाया शक्ती होती ना, हे काय सामान्य नाही. हे आंबुली जोडी अंबुला खाय ही माया आहे.
आणि मायाला ब्रह्मानं झाकल्या गेलेलं, जशी पाण्यावर बॉम्बे पाणी झाकल्या गेलं. मम माया दूरतया, मायेनं मोठमोठ्याला ठकवलं. मग याची काय बाबत आहे? सगळं हरले. होतेच नारद महाराज मधात म्हणजे तुम्ही खेळायले दोघं, पण काहीतरी डावावर लावल्याशिवाय खेळण्यात मजा नाही. डमरोळ गेला, तुरसुळ गेला, व्याघ्रचर्म गेला, वासुकी गेला, चंद्र गेली, गंगा गेली, सगळं गेलं. मोकळे मोकळे झाले शंकर. आणि मोकळे झाल्यावर म्हणले आता म्हणले असं इथे राहणार कैलासामध्ये काय अर्थ आहे? जंगलामध्ये निघून गेले. शंकर जंगलात निघून गेल्यावर देवाला चिंता पडली. म्हणले हे एकत्र कधी येतील, कधी ह्याला मुलगा होईल, तारकासुराचा वध कधी होईल. पुन्हा देवाने बरेचसे प्रयत्न केले. भोले बाबा तपश्चर्या करण्याकरता एका डोंगरात जाऊन बसले. म्हणले कोणीतरी जा भोले बाबाच्या तपश्चर्याचा भंग करा, त्यांना गृहस्थाश्रमात आणा. कोण जातंय? हो, कामदेवाला पाठवण्यात आलं. कामदेवाला त्या ठिकाणी गेल्याबरोबर शंकराला जाग केलं, त्यांची समाधी मुथन केली. तिसरा डोळा उघडला, काम जाळून जातो टाकला. कामदेवाची पत्नी शरण गेली आणि तिला सांगितलं, हे बघ तुझा पती तुला कृष्ण अवतारामध्ये मिळेल. मदन काम जाळल्या गेला असू. आणि नंतर शेवटी सर्वांनी पार्वती मातेचीच प्रार्थना केली, काही असो तुम्ही जा, शंकराला समाजून आणा. हिनं आता भिनेचा वेश जो तो धारण केला. बरं काय राजा ऐक, शोक नका दीर्घुशीला नैवेश नावाच्या अरण्यात ही कथा सांगतात. राजा आणि वेश भिनेचा धारण केला आणि तिथं त्या ठिकाणी जंगलामध्ये ती विलीन गेली. काय त्या रूपाचं वर्णन केलं बरं? मदन मूर्छित होईल असं रूप धारण केलं आणि शंकराच्या समोरून चालल्या. शंकरानं पाहिलं आणि त्या भूमीच्या जवळ शंकर गेले. कोण आहे? तिने सांगितलं मी एक कुमारी आहे, पण माझ्या पतीनं मला सोडून दिला आहे म्हणून मी आज कुमारीच आहे. लग्न झालंय माझं पण मी कुमारी आहे. बरं तुम्ही कोण आहेत? यांनी आपली जात पात लपवलं, तिने आपली जात पात लपवली. म्हणले मग लग्न करता का? शंकराने हो भरलं आणि आश्रमावरती असणारी भिल्लीन शंकराला घेऊन आली. आणि मग स्वतःच आपलं रूप प्रगट केलं. आणि तू आहेस का? अशा प्रकारे सर्व काही संसार व्यथिक चालू झाला. आणि कार्तिक स्वामी सारख्या मुलाला जन्म दिला. कार्तिक स्वामीच्या लग्नाचा विधी करता असताना आणि त्यांनी आई विचारलं पार्वतीला की स्त्री ही कशी असती, बाई म्हणजे काय असती? त्यांनी सांगितलं हे बघ माझ्यासारखी. अरे अरे काय जग वेडा आहे. ज्या ठिकाणी पुरुषाचा, ज्या ठिकाणी मानवाचा जन्म होतो तिथंच हे रममान होतात. मी लग्न करणार नाही. या जगातल्या स्त्रिया सगळ्या माझ्या आई बहिणी राहतील. म्हणून कार्तिक स्वामी जंगलात निघून गेले. पार्वती पाठलाग करत होती पण कार्तिक स्वामी नाही थांबले. शाप दिला, माझ्या जर दर्शनाला कोणती स्त्री आली तर 7 जन्म विधवा होईल. म्हणून कार्तिक स्वामीचं मंदिर जगात कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि स्त्री कार्तिकाच्या दर्शनाला हाय एका जागेवर कुठंतरी नाही का, पण तिथं बाया जात नाहीत मन दर्शनाला असू. आणि आता पूर्ववत कथेकडे या. कोण्या दक्षाच्या यज्ञामध्ये ज्या सतीनं आपला देहांत प्रायचित्त घेतलं, मग तिथपर्यंत कथा आणायची आजची. आणि आता सती तिथं गेली होती रामप्रभूला छळण्याकरता. तिचा कृतीतून त्याग केला होता आणि देहांत प्रायचित्त घ्यायचं सांगलं होतं. देहांत प्रायचित्त घेतलं, तो देह जाळून टाकला. हिमालयाच्या उदरी मैनावती मातेच्या उदरी आली आणि पार्वती नावाने पुन्हा शंकराला वरलं आणि मग पाय धरले. आणि मग सती पार्वती म्हणू लागल्या लागोनी या पाया विनविते तुम्हा. विनंती करू लागल्या. काय म्हणू लागल्या? लागोनी या पाया विनविते तुम्हाला. लागोनी या पाया विनविते तुम्हाला. दुनिया माया दुनिया माया
लागुनिया पाया मला लागुनिया पाया मला लागुनिया पाया लागुनिया पाया काही बोला काम करताळी बुवा गोपाल कृष्ण भगवान की जय. वारकऱ्याच्या घरामध्ये काय असतं हो? वारकरी होते ना शंकर. ओम नमो आधी कापडी घेतली खादी पहिले वारकरी पंढरपूरचे भोले बाबा आहेत. वारकऱ्याच्या घरामध्ये भारी पाठ, काकडा आणि भजन, दोघांचं भजन चालायचं. राम जपे सदा शिव भजन करी महादेव लागोनिया पाया ही नवी वैष्णवा घरी, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झुनझुनती टाळ. भजन चालायचं आणि भजनामध्ये मग्न व्हायचे दोघं पण. ज्या घरामध्ये पती पत्नीचं भजन असेल ना दोघांचं, त्याच्यामध्ये खूपच आनंद आहे महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. कन्या भाकरीचे काय खाणे राम नाम लिहिणे. खायला घरामध्ये असो किंवा नसो, तुकाराम महाराजाचा संसार डोळ्यासमोर आणा. काय होत
पण काय आनंद होता हो, तसा शंकराच्या त्या कैलासगिरीवर आनंद चालला. आणि एक दिवस पार्वतीनं विचारलं, लागून या पाया इनविते तुम्हा सांगा महिमा नामाचा, मला नामाचा महिमा सांगा. आता काही हरकत आहे का सांगायला? हा पवित्र देह आहे. आता मी तुमच्या स्वामीची निंदा केली, तो देह मी ठेवला नाही, मला नामाचा महिमा सांगा. नामाचा महिमा सांगायचा आहे. तो राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट असतो बर. तो शंकर म्हणले इथं नाही सांगता येत. कोणती गोष्ट सांगण्यासाठी कोणती जागा लागती, काही गोष्टी आवश्यक आहेत. शंकराने आपला नंदी जो तो काढला प्रकाय. महादेव आणि पार्वती नंदीवर बसतात. खळखळ खळखळ घागरमळा वाजवत वाजवत त्या ठिकाणी श्रीसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी नेनोपे त्रिपुरारी सांगितले जे. समुद्राच्या बेटावर मध्य भागाला जाऊन तो नंदी तो सोडला. काय नंदी बाजूला खाल्ला. शंकराने पार्वती समुद्राच्या बेटावर दोघच मध्यभागी आहेत. शंकराने पार्वतीला ते इति गुह्यतम नाम सांगायला सुरुवात जो तो केली. सांगता 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 पार्वतीचे मातेचे डोळे झाकल्या गेले. शंकराने विचारलं, मी जे तुला सांगितलं ते तुला पटलं का, मिळालं काय कायला? आता श्रोते जर सावधान असतील, ऐकण्याच्या आतुरतेचे असतील तर आम्ही सांगतो त्यांना समजतं. आणि जर वळाने मोडली असेल तर जमीन कोणती पेराव ताई? कोरडी पेरून उपयोग नाही, ओली पेरून उपयोग नाही. मोढावणे बीज काढिले, महाराजांनी होई सांगितली ज्ञानेश्वरीतली. ते निर्वाळलिया भूमी पेरिले, मग सांडी विखुरले वाया गेले म्हणू काय. शेतकरी जमीन पेरतोय आणि पेरल्यावर मग येढा करायला जातोय, कस काय उगवण शक्ती झाली. मुढावणे बीज काढिले, चांगलं बॅगचं बी. मुडा म्हणजे पहिले असे मुडे घालायचे, निवडून निवडून कसं बाजूला ठेवायचे, ते मुड्याचं बी म्हणायचे. त्याला त्या काळातली माऊलीन भाषा वापरली. मुढावणे बीज काढिले, आता म्हणायचं बॅगतून बी काढ, बॅग मधून. ते निर्वाळलिया भूमी पेरिले, ते चांगल्या जमिनीत वापशाला आलेल्या नांगरण वखरण खत टाकलेल्या जमिनीत पेरलं. ते सांडलं म्हणाव का? आता आपण भुईमुग पेरलो की ज्या लेकराला कळत नाही ते म्हणते बाबा बाबा शेंगदाणे सांडले, विखुरले, पांगले, पण सांडले नाही, पांगले नाही. सांडी विखुरले वाया गेले म्हणू काही. ते सांडत नाहीत, वाया गेले नाहीत. त्या एका शेंगदाण्याचा एवढा घोस होतोय. आता उपटून पहा, आमच्या पूर्णेच्या काठाला एका झाडाला पाव किलो शेंगा निघतात साहेब. पाव किलोचे घोस यायच्याच वावरात लागले. आता इथं बसलेत पण लक्ष तिथं आहे. रोहे खातात का, डुकर उकारतात का नाही का, सायाळ आहेत का काय म्हणून नाही त्याला, पण लक्षात ठेवा. आपण एक दाना टाकलाय जमिनीत, आपण एका रुपयाचे किती रुपये घेतो एका महिन्यात, एका वर्षात? याचा समजा दे. आता ते व्यवहार बँकेने बंद केलाय. पण एका शेंगदाण्याचे किती शेंगदाणे घ्यावा आपण, किती घ्यावं? एकाचे 2 घ्यावा, 4 घ्यावा, 5 घ्यावा, 10 घ्यावा. पण हजारो शेंगदाणे आपण परत घ्यालो. एक ज्वारीचा दाना जमिनीत टाकला, त्याला एवढं कनिश आलं, त्याचे हजारो ज्वारीचे दाणे आपण घ्यालो. तेवढे आपल्या बापाने आपल्यासाठी निर्माण केले नाहीत. खाणे खाणे का नाम, दाणे दाणे पर कबड्डीची सांगतात बाबा. अरे शीर उत्पन्न करण्याच्या आधी त्याच काय केलंय? शेर उत्पन्न केलाय. मग कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती, सगळे सगळे दोन्ही. तस मी जे पेरलंय ते उगवलं का नाही हे पाहायला गेले कोण? शंकर. महादेवाने विचारलं पार्वती मातेला, सांग बरं. म्हणले मी सांगलं ते तुला समजलं का? भागवत कथा आमची बेबी पासून ओरडू ओरडू सांगतो, या लोकांना समजायला पाहिजे ना. काहीच बाई बोलणं. एकदा विचारलं, दोनदा विचारलं, शेवटी हलवलं. बाई हलायला रिकामी नाही. अरे मी जे ज्ञान सांगलं हे वाया गेलं का काय?
म्हणून पाण्यातून आवाज आला. कोण होता पाण्यात? पाण्यामध्ये कोण होता? आला ना पाण्यातून. कवी नारायण मच्छिंद्रसाचा, जेथोनी संप्रदाय नाथ पंथाचा, शिष्य हा जाना नामे गोरक्षाचा. गोरक्षनाथ म्हणतात. कवी नारायणाचा अवतार होता. उपरिचर नावाच्या वसूचा मुलगा होता तो मच्छिंद्रनाथ. मच्छोदरी 9 नारायणापैकी एक नारायण होता तो मच्छिंद्रनाथ. पाण्यातून आवाज आला, बाबा तुम्ही जे ज्ञान सांगितलं ते मला प्राप्त झालं. पण बाई बोलणं, आता बाई काऊन बोलणं? आजी तुम्ही लय लांब बसल्या, अशा जवळ पाहिजे होत्या. काल सांगू लागल्या मला नाही समजलं की. मग सांगा बरं आता बाई काऊन बोलणं? तर सांगा. तो सुरूच नाही करत. तुम्ही लय भागवत ऐकले ना. मग बाई काय करू लागल्या? पाण्यातल्या नाही केलं, पाण्यातून हुंकार आला. पाण्यातून सांगितलं की तुम्ही सांगल्याला ज्ञान मला प्राप्त झालं, सांगल्याला नाम. मग बाई काऊन बोलणं? गेल्या झोपी. बाई गेल्या झोपी. आणि बाई जर झोपी जात असतील तर मग सांगून मालकाचा काही उपयोग आहे का? मग मालक येडे का बाई येडी? सांगणारा वेळा का ऐकणारा वेळा? ऐकणारा चांगला नाही का सांगणारा चांगला नाही? इथं तर माऊलीने वर्णन केलं. सुमनो आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती, मग गोप्य ही तया प्रती चाळ विजय सुखी. सुमनो चांगल्या मनाचा, चांगल्या मतीचा असेल तर गुप्त गोष्ट त्याला सांगायला काही हरकत नाही. मग ही सुमनो नव्हती का? शुद्धमती नव्हती का? आनंदकू नव्हती का? अनन्य गती नव्हती का बाई? इथं तर आपलं भागवत ऐकण्यात थोडं हे होतंय. मग भागवताच्या व्यतिरिक्त मला वाटतं हे मुद्दे सांगत राहा जावं. हा खुशाल बाया म्हणल्यात बाई झोपली. आता बाई कोण आहे? अमृतानुभव पहा. ज्ञानेश्वरी सांगितली. आता अमृतानुभव पहा बाई कोण आहे. ऐशे निरूपाधिके जगाची आजनके आणि ते वंदितो मुळके देवो देवी. सगळ्या जगाची जी जननी आहे, सगळ्या जगाची जी आई आहे ती बाई आदिशक्ती. ती झोपल्यावर तुम्ही आम्ही जागे राहूत का? हे ईश्वर चालेल कसं? ती कशी झोपेल? मग ती काय करू लागली? जागृतीच नव्हती, जागी नव्हती. सुसुप्ती म्हणजे झोप आहे, सुसुप्तीत नव्हती. सुसुप्तीमध्ये पुन्हा एक अवस्था मिळते. कोणती? स्वप्न अवस्था. जागृतीमध्ये नाही, सुसुप्ती नाही. आणि स्वप्नामध्ये तर माणूस जाग बरळतच राहते. सांगू का आपला दृष्टांत? महाराजांना आम्ही ते 12 गावचे सप्ते होते, म्हणजे गुरुजी फिरता सप्ता करायचे. रंगाभाऊ होते, तुमचे गोसाईभाऊ होते त्यावेळेस. आणि इथं मुक्कामाला आलो. आता असा उघाडीचा दिवस होता, बाहेर बाजा टाकल्या. मी स्वप्न सांगायलो. आम्ही सगळे बाजूवर झोपलो. एका बाजूला महाराजांचे लेकर ते सगळे झोपले, नातू पंतू. आणि मुगाचे रान दुरुस्त करणं चालू होते. घोराय बी लागले झोपत आणि बैल बी हाकारायले. काय होतं बैलांचं नाव? जे असन ते. राहिले उठले, बाज उचलली, भडा भडा भडा. ते लेकर सगळे खाली भडा भडा पुढे. अर्धा उठला. मी आणलं, बाबा काय झालं काय झालं? ते म्हणले महाराज आऊत भरून आलंय म्हणून उचललंय वसन काढायला. ही स्वप्न अवस्था. ही काय अवस्था आहे? स्वप्न अवस्था आहे. स्वप्न अवस्थेमध्ये माणूस बरळतो. मग ती बरळतही नव्हती, म्हणजे जागृतीत नव्हती. सुसुप्तीमध्ये गाढ झोपेत नव्हती आणि स्वप्न अवस्थेत नव्हती. मग समाधीत असेल का? समाधी अवस्थेत. पण समाधी अवस्थेला संतांनी तुच्छ मानलंय. असं एक प्रमाण आहे. समाधीचे सुख सांडू टाकिले सांडोनी. समाधी अवस्था चांगली नाही म्हणले. योगी समाधी लावतात आणि योग साधनेला संतांनी मान्यता दिली नाही. योगाची आभाटा जे निघालेगा सुभटा आणि तया दुःखाचाची वाटा भागा आला. पुन्हा माऊली हरिपाठात सांगतात नाही का? काय म्हणतात? येणे नो हे आणि वायाची उपाधी. मग समाधी अवस्थेतही पार्वती माता नसायला पाहिजे. मग कोण्या अवस्थेमध्ये होत्या? ऐका, पार्वती माता कोण्या अवस्थेत होत्या? तुर्यातीत अवस्था होती. 5 प्रकारच्या मुद्रा आहेत. पहिलं मेरूच्या शिखरी
एक योगी निराहारी मुद्रा लावणी खेचरी प्राणनाली वैसलाशे. इकडं सांगितलंय मुद्रा ती पाचवी लावणी लक्ष आणि तो आत्मा प्रत्यक्ष. ऐकाय थोडं जड जात असेल या. खायाल जे चांगलं नाही ते शरीराला चांगलंय, जे खायाल चांगलंय ते पचायला चांगलं आहे का नाही. हे थोडं ऐकाय तुम्हाला जड जात असेल. ऐका मग मुद्रा ती पाचवी लावणी लक्ष आणि तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशे. आता तुम्हाला दुसरा दृष्टांत सांगतो. पाण्यामध्ये एका व्यक्तीची 2 तोळ्याची अंगठी पडली. 2 तोळ्याची म्हणल्यावर लई महाग झाली नाही का. काय तोळा आहे आता 90 आहे का. भरती झालं का. 2 तोळ्याची पाण्यामध्ये विहिरीमध्ये अंगठी पडली. मग पडलेली अंगठी आता आसमान पाणी हे तळ्याचा तुंब आला होता तिच्या विहिरीमध्ये. त्या 80-90 फूट विहीर खोल गाळ विहिरीत सापडत नाही. बाबा म्हणले हे बा अंगठी हे 2 तोळ्याची आणि जर काढून देसाल ना तुम्ही तर 1 तोळा तुम्हाला. जमलं का आता. कोण आहे ना कोण काय गुढी घेण्यात पटाईत माणूस होता. त्याला निरोप गेला. अरे म्हणले जे कोणी अंगठी काढून देईल अर्धालीन मिळालंय. हो आता शेंगायचे म्हणा 3 वाटे 4 वाटे किती येते पहा लोक. आणि अर्धालीन म्हणल्यावर एका दिवसात फायनल. तसं झालं. आला व्यक्ती म्हणला बाबा मी काढून देतो. मारले विहिरीमध्ये बुडी. बुडी मारल्याबरोबर पहिल्याच डुबकीला आणि अंगठी हातात आली. बरोबर त्यांनी खडा टाकला म्हणजे हे बघ इथंच पडली. त्या तिथंच डुबकी मारली. त्याच्यात पटाईत होता आणि अंगठी हातात आली. अर्धी अंगठी कोणाची झाली त्याची झाली. पण वर जे 50 लोक थांबलेले होते त्याला सांगता येईल का त्या लोकांना मला अंगठी मिळाली म्हणून. अंगठी मिळाली त्याला आनंद झाला नाही का. झाला. तो आनंद त्याला झाला. तो आनंद दुसऱ्याला सांगता येत नव्हता. पण स्वतः आनंद मानला का नाही. तसा पार्वतीला जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचा तिला आनंद झाला. पण तो आनंद सांगायसारखा नव्हता सांगता येत नव्हता. कारण याला काय म्हणतात वृत्तीच झाली निवृत्ती मग जनन दिसे डोळा. जो अव्यक्त निराकार परमात्मा आहे पूर्ण ब्रह्म सनातन नाही रंग नाही रूप नाही गुण नाही छाया. तो परमात्मा तिला कळाला. आणि देव काय एकदा कळाला ना तर देव देवळात मावत नाही. मग तुकोबाराय सांगतात देव पहावया गेलो तिथे देवाची होणी ठेलो. नोहे नोहे कोणी एखाद्याने वैकुंठी जावे ती वैकुंठाची गेले आघवे. ऐशे नाम घोष गौरवे धवलिले ईश्वची. बघा त्या नामामुळे काय झालं. पूर्वी एक अर्धा माणूस जात असेल वैकुंठाला तुकोबाराय सारखा. पण ती म्हणू लागली हे ईश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर आणि किंमहुनी चराचर आपण झाला. हे बघा परमार्थामधला आणि संसारामधलं हे अंतर आहे. हे काय आहे परमार्थातला आणि संसारातलं अंतर आहे. कळाल्यानंतर करायचं त्याचं नाव संसार आणि कळाल्यानंतर करायचा शिल्लकच राहत नाही. संपलं तो परमार्थ. कळालं ना मग आता करायची गरज नाही. एकदा का देव कळाला बस संपलं. काही शिल्लक नाही. कर्तव्य शिल्लक राहत नाही समोर. त्याचं नाव परमार्थ. 2 क्विंटल कापूर जाळला महाराज. किती क्विंटल 2 क्विंटल. त्याच्यामध्ये त्या 2 क्विंटलच्या राखीमध्ये कासवीचं 90 किलो तूप टाकलं. किती किलो 90 किलो. 2 क्विंटल कापराच्या राखीमध्ये 90 क्विंटल कासवीचं तूप टाकलं आणि त्या माणसानं 2 लिटर मृगजळ पिलं. किती किलो किती छटाक तूप खाईल सांगा बरं मला. तसं मिसळा केलेलं किती खाईल होय. अधिष्ठान नाही लक्षात आलं. पहा तिकडं कापुराची राख शिल्लक राहत नाही
मग कासवीला स्तनच नाही तर कासवीचं दूध कुठून शिल्लक राहील हो? आणि मृगजळाचं पाणीच नाही तर पिईल कोण? काय हे सगळं खोटं आहे, पण खोट्यामध्ये आपण खरं मानून रममान व्हायलो यालाच संसार म्हणतात. आणि तो संसारी असणारा देव कळाल्यावर मिथ्येवाद मानला जातो. तसा तो संसार पार्वतीला कळाला की या जगामध्ये सगळं काय आहे? लटका आहे. लटका हा व्यवहार सर्व हा संसार आणि वाया वेर झर फक्त आणि गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याची सरली झाला सफळ. त्याला म्हणायची गरज नाही आता किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजे, तर गरज नाही राहिली. कारण त्याची वेरझर कायमची संपली. तो मुक्त झाला. मुक्त कोणाला म्हणावं? ज्याला बंधन नाही त्याला मुक्त म्हणावं. मुक्त का जया म्हणावी, जया बंधनाची नाही ठावी, त्याला मुक्त म्हणावा. ती स्थिती मुक्ताची झाली. आता पुन्हा म्हणू नका पार्वती झोपी गेली. आजी झोपी ती गेली नव्हती. झोप घेणारी बाई ती नव्हती बी. अनंत ब्रह्मांड जे निर्माण करते. ऐका आता इकडे झालं काय? पार्वती तर देहावर राहिल्या नाही. देहीच विदेही भोगो दशा. पण पाण्यामध्ये जो नवनारायणापैकी मच्छिंद्रनाथाचा अवतार होता, कवी नारायण मच्छिंद्र साचा, तेथून संप्रदाय नाथ पंथाचा ते मच्छी उदरामध्ये एका ढेवराला सापडले. तिथून त्या ठिकाणी त्यांनी तेच मंत्र जप शंकराकरणाच आणि दत्तात्रयाकडून घेतला. तीच परंपरा मच्छिंद्राने गोरक्षाला बोध केला. गोरक्षाने गहिनीनाथाला आणि गहिनीनाथाने प्रसाद
ही आपली संप्रदायाची परंपरा पार्वती मातेनं आपल्यापर्यंत आणली. त्या जर बोलल्या असत्या एकूण आवाज येत नव्हता, नाही का? मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानिफा, चौरंगी, आडबंगी, रेवण, चरपटी, गहिनी, वटसिद्ध, भरतरी आणि मीननाथ. नवापासून अवतार असे नवाचा आणि दत्तात्रेय पासून संग्रह विद्येचा प्रभाव तुमच्या शाब्रे विद्येची. ही शाब्री विद्या जी आली का, ही नवनाथाकडून आली. पण माऊलीला ज्या वेळेस विचारलं एक जणानं, माऊली तुम्ही हे ज्ञान कुठून प्राप्त केलं? त्यावेळेस माऊलीने सांगितलं, बाबा ते ज्ञान आतापर्यंत एक गुरु एक शिष्य होत. शंकराने कोणाला सांगावं? महादेवाला. आणि महादेवाने कोणाला सांगावं? विष्णूला. विष्णूने सांगावं महादेवाला. महादेवाने सांगावं विष्णूला. एक गुरु एक शिष्य, हा परंपरा रुळलेली होती. पण माऊली म्हणले मी तसं ठेवलं नाही. आता मी तान्हेने अपत्य, माझे गुरु एकुलते, म्हणून कृपेशी एक हाते झाले ते. मी तान्ह अपत्य आहे आणि माझे गुरु एक गुरु एक गुरु एक गुरु आतापर्यंत माझ्याकडे आलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे, निवृत्ती द्वातारा आणि ज्ञानदेव सारा जोजविला. ऐशा परिनाथ संप्रदायाची थोरी, उकलोनी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी. निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय दिला सकळ जना. ईश्वर निष्ठेची मांदी आळी, अनवृत्त भूमंडळी भेटू तया होता. हे कशामुळं झालं? हे शंकरामुळं आणि पार्वतीमुळं ते ज्ञान आपल्यापर्यंत आलं. बरं, ते ज्ञान पैगा बरवे आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीसी असो. म्हणून अशी गोडरस भरीत रसाळ कथाची आजच्या आपल्या कथेचा वेळ होऊन गेला. कारण आपण रमलो हिरव्या चारे भांबावे पशु. आज आपल्याला प्रल्हादाची कथा पूर्ण करायला पाहिजे होती. हिरण्यकशिपू आख्यान, नंतर गजेंद्र मोक्षाची कथा, तो हो नावाचा गंधर्व, इंद्रद्रुम्न नावाचा राजा. आपण धावत्या वेगामध्ये उद्याच्या कथेमध्ये ते बघू, कारण आज वेळ झालेली आहे. कारण इकडं आपलं आज भांडवल होतं ना, ट्रॉली पाठीमाग असली की ते समोरचं ट्रॅक्टरचं हुड जरा व्यवस्थित चालवावं लागते. ट्रॉली नसली की ते कसं चाललं तर उलटायची पलटायची भीती. आता प्रमाण जर दिलं तर त्या प्रमाण बी घ्यावं लागतंय ना. असो तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमची नवी तसे झालेली सेवा. कृष्ण भगवान परमात्मा ग्रंथाचा अधिष्ठान, श्रोते सजन, मायबाप, गुरुजन, बंधुजन या सर्वांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ना तरी बालक बोबुडा बोली कावी चुका वाकुडा पाऊली ते चोच करून माऊली रिझे जेवी. तैसा मी तुम्हा प्रती जरी बालमती करी तसे चावटी प्रेमाचे जाती प्रेमचे आशे. इति श्रीमद भागवते महापुराणे 36वा स्कंद सप्तम स्कंद समर्पयामी. हरे नमः. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. की जय. बरोबर ती टायमर ती गेली बिचारी. स्टॉप करा.